सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज मी बनवले आहेत रव्या बेसनाचे खमंग लाडू. ही रेसिपी आहे माझ्या शालू मामींची. त्या हे लाडू फार सुंदर बनवतात. आज मी त्यांच्यासारखे लाडू बनवण्याचा प्रयत्न केला आहे. तर विचार आला की ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी. तर चला बनवायला घेऊयात आपण रव्या बेसनाचे खमंग लाडू. यासाठी मी घेतला आहे 1 किलो रवा, 3 पाव साखर, 1 ग्लास बेसन, 1 पाव तूप आणि वेलची पूड. तर सर्वात प्रथम आपण एका भांड्यामध्ये साखर घेऊ. साखर आपल्याला संपूर्ण घ्यायची आहे 3 पाव आणि त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. पाणी आपल्याला भरपूर घ्यायचं आहे, त्याचं काही प्रमाण नाही आहे. आपलं अख्खं एक बोट त्यात मावेल एवढं आपल्याला पाणी घ्यायचं आहे. हे मी गॅसवर ठेवलं आहे. त्याची आपल्याला चाचणी बनवून घ्यायची आहे. मी त्याला आधी विरघळवण्याचा प्रयत्न केला आहे. संपूर्ण साखर नाही विरघळली तरी चालेल, पण थोड्या वेळ आपल्याला त्याला विरघळवायचं आहे. आणि हे गॅसवर मी ठेवलेलं आहे. तर एका भांड्यात मी 1 पाव तूप नाही, थोडं वाचून ठेवलं आहे. त्यामध्ये आपल्याला बेसन भाजून घ्यायचं आहे चांगलं. तर बेसनामध्ये जेवढं तूप चांगलं मिक्स होऊ शकेल इतकं आपण तूप घ्यायचं आहे आणि त्यामध्ये बेसन चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे. आपल्याला कमी गॅसवरच संपूर्ण बेसन भाजावं लागेल. मी एकाच वेळेस संपूर्ण 1 ग्लास बेसन घेतलं आहे त्यात आणि याला हळूवार भाजत आहे. आपल्याला सतत फिरवत राहायचं आहे, नाहीतर हे बुडाशी लागून जळायला लागतं. तर फक्त लालसर होईपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. तूप यामध्ये सुटायला लागलं आहे आणि चांगलं पातळ झालेलं आहे. याला चांगलं भाजून नाही घेतलं तर आपल्याला कच्च्या बेसनाची चव लागू शकते, म्हणून छान लालसर भाजले. एका ताटामध्ये याला मी काढून घेतलं आणि त्याच कढईमध्ये आपल्याला आता जो आपण रवा ठेवलेला आहे 1 किलो तो संपूर्ण भाजून घ्यायचा आहे. तर बाकीचं जे उरलेलं तूप होतं ते मी पूर्ण घेतलं आणि त्यामध्ये संपूर्ण रवा ॲड केलेला आहे. याला पण आपल्याला हळूवार हलवत राहायचं आहे. हे तूप यामध्ये छान मिक्स होईल, पण याला आपल्याला जसं आपण बेसनाला भाजलेलं आहे तेवढं तूप नाही लागणार. त्यापेक्षा मोजक्यात तुपामध्ये आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे. हे रवाळच भाजलं जातं आणि यालासुद्धा आपल्याला सतत हलवत राहायचं आहे, कारण ते सुद्धा बुडायला लागतं. इकडे चाचणी आपली सुरू आहे, ती पण आता छान बनायला लागली आहे. तर हे जे रवा मी भाजत होते ते छान लालसर झालं आहे. तर आता आपल्याला बेसनामध्ये याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर जे मी बेसन एका ताटामध्ये काढून ठेवलेलं होतं त्यामध्ये संपूर्ण रवा घेऊन त्याला छान मिक्स करत आहे. हे जरा गरम असल्यामुळे आपल्याला चमच्यानेच मिक्स करावं लागेल. इकडे चाचणी आपली छान बनायला लागली आहे. तर साखरेमध्ये जी घाण असते ती आपल्याला काढायची असल्यामुळे मी थोडं यात दूध घातलेलं आहे. थोड्या वेळातच आपल्याला साखरेची जी घाण असते ती बघा कशी असते काळी, तर ती मी काढली आहे. साईडनी ही जमा होते, तर आपल्याला हळूवार चमच्याने काढायची आहे ती. आणि हे जे मिश्रण मी तयार केलं आहे ते थोडं थंड झालं पाहिजे इतकं ठेवायचं, कारण गरम मिश्रणामध्ये आपण जर पाक टाकला गरम तर तो आपल्याला शिऱ्यासारखा वाटतो. हा पाक पण तयार झालेला आहे आपला. तर मी यात वेलची पूड टाकली आहे आणि छान मिक्स करून घेतलं आहे. पाक चांगला एकतारी झालेला आहे आपला आता. तर आपल्याला हा मिक्स करायचा आहे, पण गरम नाही. याला आपल्याला कोमटसर ठेवायचं आहे. तर मी गॅस आता बंद केला आहे आणि याला थंड व्हायला थोड्या वेळ ठेवलेला आहे. हा जेव्हा कोमट होईल तेव्हा आपण या मिश्रणामध्ये मिक्स करू. तर आता हा पाक कोमट असल्यामुळे आणि मिश्रणसुद्धा आता कोमटपेक्षा थोडं गरम आहे, जास्त नाही. तर त्यामध्ये मी पूर्ण पाक आपल्याला टाकायचं नाही आहे. तर थोडासा पाक त्यात मी मिक्स केला आहे आणि छान याला हलवून पूर्ण संपूर्ण एकजीव केलेला आहे.
आपल्याला हे मिश्रण छान मिक्स करतच राहायचं आहे, कारण एका ठिकाणी ठेवल्यामुळे त्या गुठळ्या बनू शकतात. तर छान मिक्स करून झाल्यानंतर हा असा रवाळच दिसतो, ओलसर तुम्हाला दिसणार नाही. तर याला आपल्याला छान मिक्स केल्यानंतर मी हा रवाचा जो लाडू बनवला आहे तो रात्री बनवायला घेतला होता. तर मी याला संपूर्ण रात्रभर असंच झाकून ठेवलं आणि जो आपला पाक उरलेला होता थोडा, त्याला पण मी रात्री तसंच ठेवलं, पण सकाळी त्याला थोडं गरम केलं आणि 1 तारीपेक्षा थोडा गाढा करून घेतला आहे. तर तो पण पाक आता तयार झाला आहे, पण याला आपल्याला गरम नाही टाकायचं आहे. त्या मिश्रणामध्ये याला पण आपण कोमट बनवून घेऊ आणि मग त्याला मिक्स करायचं आहे. तर हा आता पाक पुन्हा तयार झालेला आहे. याला थंड करून घ्यायचं आहे. तर गॅस मी बंद केला आहे. हा बघा 1 तारीपेक्षा थोडा जास्त गाढा झालेला आहे. तर याला मी थोडं गार केल्यानंतर या मिश्रणामध्ये मिक्स करेल. हा गार झाल्यानंतर थोडा कोमट आहे, तर त्यामुळे या मिश्रणामध्ये मी थोडं हळूहळू मिक्स करून घेते. छान मिक्स व्हायला लागलं आहे आणि लाडवाचा छान सुगंधसुद्धा यायला लागला आहे. जरी बनायला वेळ आहे तरीसुद्धा याचा खमंग असा वास पूर्ण दरवळायला लागला आहे. संपूर्ण मिश्रणात छान हळूहळू आपण मिक्स करून घेऊ याला आणि हळूहळूच आपल्याला पाक त्यामध्ये मिक्स करायचं आहे, एका वेळेस नाही टाकायचं आहे. हे गरम असल्यामुळे आपल्याला सध्याच हाताने गरम नाही मिक्स नाही करता येणार, कारण हात भाजू शकतात आपले. हे मिश्रण कसं हाताला चिपकतं. आता थोडं कोमटच झालं आहे, त्यामुळे मी हातामध्ये याला पकडू शकते. पकडून बघितलं तर सध्या हा वळवायला याला वेळ आहे. तर यामध्ये आपल्याला थोडंसं दूध मिक्स करावं लागेल, पण आपल्याला मिश्रण असंच ठेवावं लागणार आहे. त्यामुळे हा लाडू वळण्यासाठी आपल्याला थोडंसं दूध यात मिक्स करावं लागेल. मी थोडं दूध यात मिक्स केलं आहे. दूध मिक्स केल्यामुळे काय होतं की हा लाडू वरून कडक नाही येत, छान स्मूथ राहतो. आता हे मिश्रण संपूर्ण एकत्र एकजीव केल्यामुळे छान तयार झालेलं आहे. आता मी लाडू वळवून बघते की हे वळतात की नाही. तर आता छान वळायला लागले आहेत. तर आपण याचे आता लाडू बांधू शकतो आणि जास्त गरम नसल्यामुळे हातसुद्धा भाजत नाही. तर आरामात हे लाडू छान बनायला लागतात. तर मी आता बांधायला सुरुवात केली आहे याला. हे छान गोल व्हायला लागले आहेत. तर आता आपण सगळे लाडू असे बांधून घेऊ. याला छान गोलाकार आकार यायला लागला आहे. बघा, हा बघायलासुद्धा किती छान वाटते. छान रवाळ असा होतो हा आणि त्याला तोडून बघितलं तर हा अगदी छान तुटतोसुद्धा. खायलासुद्धा चवीला छान लागतो. तर तुम्ही हा लाडू रव्या बेसनाचा नक्की करून बघा. तुम्हाला पण हा लाडू अवश्य आवडेल आणि तुमची दिवाळी छान साजरी हो, हीच माझ्याकडनं तुम्हाला शुभेच्छा. तर हे लाडू तुम्हाला कसे वाटतात तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर कराल.